नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरी विषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरी विषयक माहितीचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. गव्हर्नमेंट नोकरी, महानगरपालिकेअंतर्गत नोकरी, सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत. सो त्यातल्या कोणत्याही पदांसाठी तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता. सो चॅनलला नक्की व्हिजिट करा. चॅनलवरती नवीन असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आजची आपण जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली ती आहे ती बघूया. तर आजची जी नोकरी विषयक जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ही TMC टाटा मेमोरियल सेंटर यांच्या अंतर्गत. सो टाटा स्मारक केंद्र TMC यांच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सो ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. त्याच्यावरती संपूर्ण माहिती जी आहे इथे जाहिराती संबंधी दिलेली आहे. सो तुम्ही त्यासाठी नक्कीच इलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता. सो आपण जी जाहिरात आहे ती इन डिटेल मध्ये जी आहे ती इथे बघूया. सो दोन वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती आहे. सो पहिल्यांदा इथे पोस्ट आहे ती आहे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे या पदांसाठी. डायरेक्ट मुलाखत आहे. सो तिथे त्या दिवशी तुम्हाला हजर राहायचं आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ डाटा बेस ऍडमिनिस्ट्रेशन ही एक जाहिरात आहे आणि अजून एक जाहिरात आहे. सो दोन्ही जाहिरात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत एक एक. सो पहिल्यांदा इथे पोझिशन आहे डाटा बेस ऍडमिनिस्ट्रेशन. ह्याचा वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखत तुमची होणार आहे 28 जुलै रोजी सकाळी 9:30 ते सकाळी 10:30. सो टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत इथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो तुम्ही जर इलिजिबल असाल, काय क्वालिफिकेशन आहे ते बघूया. डाटाबेस ऑपरेटरच्या इथे पोस्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटरच्या. 28 जुलै रोजी ह्याचा इंटरव्ह्यू आहे सकाळी 9:30 ते सकाळी 10:30. ग्रॅज्युएट ऑफ इंजिनिअरिंग इन IT, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक IT विथ मिनिमम 55% मार्क्स फ्रॉम द गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऍट लिस्ट 1 year बिलो मेन्शन एक्सपिरियन्स. ओके. सो इंजिनिअरिंग गरजेचं आहे तुम्हाला इथे, ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये तुमचं IT किंवा कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग असेल 55% मार्क्स इथे गरजेचं आहे आणि 1 year इथे एक्सपिरियन्स जो दिलेला आहे. किंवा MSc असेल तुमचं IT कॉम्प्युटर सायन्स मध्ये, किंवा MCA असेल ऍटलिस्ट 2 year एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. किंवा BCA जरी असेल तुमचं तरी सुद्धा अप्लाय करू शकता, पण BCA असेल तर 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे गरजेचा असणार आहे. सर्टिफिकेशन ऑफ IBM सर्टिफाईड डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन DB2 और IBM I सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन इथे रिक्वायर आहे. सो तुमचं BCA असेल तरी अप्लाय करू शकता, MSc किंवा MCA असेल तरी अप्लाय करू शकता, इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त एक्सपिरियन्स तुमचा त्यानुसार बदलणार आहे. सो एक्सपिरियन्स काय लागणार आहे बघा. द एक्सपिरियन्स इज एक्सपेक्टेड टू बी अ मॅनेजिंग IBM DB2 database in DB administration, परफॉर्मन्स मॉनिटरिंग अँड हँडलिंग HA and DR सोल्युशन. ऍडिशनल नॉलेज गरजेचं आहे तुम्हाला SQL, पोस्टग्रेड SQL और एनी अदर मॉडर्न RDBMS database in addition to DB2 और IBM I. It will be advantage. सो यासाठी वेतन किती मिळणार आहे. सो हा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. सर्टिफिकेशन सुद्धा गरजेचं आहे. सो यासाठी वेतन तुम्हाला मिळणार आहे 40,000 ते 60,000 पर मंथ. रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे तुमच्या त्या इथे दिलेल्या आहेत. तुम्हाला काय काय वर्क करावं लागणार आहे. सो अप्लाय करण्यापूर्वी ही जाहिरात जी आहे ती नीट वाचून घ्या, त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो हे जे एज्युकेशन किंवा एक्सपिरियन्स दिलेला आहे, इलिजिबिलिटी, तुम्ही जर इलिजिबल असाल यासाठी, सो तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू अटेंड करू शकता ऍट HRD आउटसोर्सिंग सेल, 4th फ्लोअर, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर अर्नेस्ट बोरसे रोड, परेल, मुंबई. इथे तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे 28 जुलै रोजी सकाळी 9:30 ते सकाळी 10:30. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग अलॉंग विथ देम रिसेंट तुमचं बायोडेटा, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, कॉपीज ऑफ ऑल एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. सो हे तुम्हाला गरजेचं आहे इंटरव्ह्यूला जाताना.
सो ही पहिली पोस्ट झाली जी आहे डाटा ऍडमिनिस्ट्रेशनची. यासाठी BCA, MCA, MSc, IT इंजिनिअरिंग असेल तर अप्लाय करू शकता. 40,000 ते 60,000 वेतन आहे. एक्सपिरियन्स गरजेचा आहे. पुढच्या पोस्टसाठी सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. तो तुमचा होणार आहे 23 जुलै रोजी सकाळी 9 ते 10. सो ह्या आहे कन्सल्टंट पल्मोनरी मेडिसिन मध्ये. फिक्स टर्म अपॉइंटमेंट आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे. याचा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे रूम नंबर 2, 5th फ्लोअर, मेन बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परेल, मुंबई येथे. सो यासाठी क्वालिफिकेशन काय आहे बघा. MD और DNB, रेस्पिरेटरी मेडिसिन, पल्मोनरी मेडिसिन, TB अँड चेस्ट डिजीज किंवा इक्विव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री गरजेची आहे, किंवा DM इन पल्मोनरी मेडिसिन असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स गरजेचा आहे. सो DM असेल इथे पल्मोनरी मेडिसिन, पल्मोनरी क्रिटिकल मेडिसिन मध्ये, तो एक्सपिरियन्स नॉट रिक्वायर्ड. MD DNB असेल तर 3 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स गरजेचा आहे. कॅन्डिडेट विथ लेस दॅन 3 year एक्सपिरियन्स आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन विल बी कन्सिडर फॉर लोअर ग्रेड. सो लोअर ग्रेडसाठी जर तुमच्याकडे 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल तर इथे कन्सिडर करू शकता. देअर इज नो सुटेबल एक्सपिरियन्स इफ देअर इज नो सुटेबली एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट नाही मिळाला तर कमी एक्सपिरियन्स असलेले कॅन्डिडेट इथे लोअर ग्रेडसाठी सिलेक्ट करू शकता. डिझायरेबल एक्सपिरियन्स दिलेला आहे. एज लिमिट यासाठी आहे 45 वर्ष. कन्सोलेटेड सॅलरी इथे दिलेली आहे 1,40,000 पर मंथ ते 1,52,000. फॉर DM एक्सपिरियन्स 1,40,000 असणारे पर मंथ. फॉर MD विथ 3 year एक्सपिरियन्स आणि 1,28,000 ते 1,36,000 असणार आहे. लेस दॅन 3 year एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे. लोकेशन तुमचं असणार आहे इथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे. सो जे कॅन्डिडेट आहे हा क्रायटेरिया फुलफिल करतात ते इंटरव्ह्यू अटेंड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा बायोडेटा, कॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट रिगार्डिंग डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स etc. आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे. काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यावरती करू शकता. ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याद्वारे संपूर्ण माहिती ऑलरेडी वेबसाईटवरती आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सो जे कोणी इलिजिबल आहे, इंटरव्ह्यू डेट इथे दिलेले आहे. दोन्ही पदांसाठी वेगवेगळे आहे, त्या लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही थेट मुलाखतीसाठी जाऊ शकता. अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.